राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा खेळ सुरू आहे। पनवेलमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना मनसेने पकडलं आहे, तर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्या नावाने एका महिलेकडून पाकिटात पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। तर वसईमध्ये पैसे वाटण्यावरून या ठिकाणी भाजप बहुजन विकास आघाडीमध्ये राडा चाललाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळली, गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडले। तर अमरावतीच्या बेलापूर परिसरामध्ये पैसे वाटप करण्यात आलेले आहेत। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप झाल्याची माहिती आहे। मतदारांना पैसे आणि दारूचा आमिष दिला जात आहे। तर नागपुरामध्ये भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे। नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 14 ड मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप आहे। भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप करण्यात आले। काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। बजे बीजेपी की प्रत्याशी प्रगति पाटिल के पति अजय पाटिल अपने पैसे के रुतबे से चुनाव में गड़बड़ी करने की साजिश रचने की शुरुआत आज उन्होंने की। उनका मित्र विवेक सिंह गिट्टी खदान के गलियों में घूम घूम कर ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है। वो आज गिट्टी खदान में हमने खुद उसे रंगे हाथ पकड़ा। हा रील बॉय अभिजितचा काँग्रेसचा प्रभाग 14चा कॅन्डिडेट आहे आणि जेव्हा पाहतोय की मी हारतोय तेव्हा हे फालतूच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या। जर कुठे पैसे वाटले आहेत ताबडतोब पोलिसात तक्रार करावी त्यांनी आणि पोलीस कारवाई करतील। असं कुठे आमच्याकडून झालेलं नाही, कारण की प्रगती पाटील जी आमची बीजेपीची आमची कॅन्डिडेट आहे, माझी पत्नी आहे, ती चौथ्यांदा निवडणूक लढून राहिली आहे आणि जेवढे विकास कामं मान्य नितीन गडकरींच्या शहरात देवेंद्रच्या शहरात झाले आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता कुठेही नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।